लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। येळवीतील बाळूमामा मंदिरावर उभारणार नागेश्वराच्या शिखराची प्रतिकृती। बाळूमामांच्या दर्शनाबरोबरच ज्योतिर्लिंगाच्या शिखराचेही होणार दर्शन। हरिभक्त परायण तुकाराम बाबा, संचालक प्रकाश जमदाडे, अनिल अंकलगी, अरुण साळे यांची प्रमुख उपस्थिती। जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने ऑक्टोबर 2023 मध्ये जन्मोत्सवावेळी श्री संत बाळूमामांचे मंदिर उभारून त्यात श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। अवघ्या 8 महिन्यात हे मंदिर उभारण्यात आले। या मंदिरावर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नागेश्वराचे 31 फूट शिखर उभारण्यात येणार आहे। येळवीतील बाळूमामा मंदिरावर नागेश्वराच्या शिखराची प्रतिकृती उभा राहणार असल्याने श्री संत बाळूमामा भक्तांना बाळूमामांच्या दर्शनाबरोबरच नागेश्वराच्या शिखराच्या प्रतिकृतीचेही दर्शन होणार आहे। या शिखराच्या कामाचे भूमिपूजन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा, हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मुंबई येथील म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी, युवा नेते अरुण साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी किरण जाधव, विठ्ठल ऐनापुरे, प्रदीप कुलकर्णी, विनायक माळी, भारत क्षीरसागर, बाळासो चव्हाण, रामहरी भंडे, आकाश वांगी, नितीन साळुंखे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नवनाथ काळे आदी उपस्थित होते। तुकाराम बाबा महाराज म्हणालेत, अवघ्या 8 महिन्यात येळवी येथे उभारलेल्या श्री क्षेत्र संत बाळूमामांच्या मंदिराच्या कार्यक्रमाला हजारो भाविक उपस्थित असतात। यावरून मामांची महती कळते। देवस्थानच्या वतीने दर रविवारी व अमावस्येला अभिषेक, सकाळी व संध्याकाळी 7 वाजता नित्य आरती होते। प्रसाद व महाप्रसादाचे वाटप केलं जातं। देवस्थानने यात जे सातत्य ठेवलं आहे, मामांच्या मंदिरावर उभा राहणाऱ्या शिखरासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मुंबई येथील म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी, युवा नेते अरुण साळे यांनी येळवी येथे श्री संत बाळूमामाचे मंदिर उभारल्याने भाविकांची सोय झाल्याचे सांगत मंदिरातर्फे जे विविध उपक्रम राबवले जातात त्याचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। सुरुवात आहे आणि आज आम्ही बाळूमामाच्या मंदिरामध्ये आहे। आनंद वातावरणामध्ये साहेब आहे, बाकीची मंडळी आहेत। शिखराच्या कामाची सुरुवातीच्या अनुषंगाने मेघराजाने देखील या ठिकाणी भव्य दिव्याची हजेरी लावलेली आहे। अशीच हजेरी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पावसाळ्यामध्ये ह्या जत तालुक्यावरती राहो अशी बाळूमामाची चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय बाळूमामा। जय बाळूमामा। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।